नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहेत कोकणातील निवती बीचला आणि आता नेक्स्ट 3 दिवस आपण पूर्ण अर्धा तळकोकण फिरणार आहोत. म्हणजे निवती, वेंगुर्ला, शिरोडा आणि मालवण. बरोबर आणि मालवणामध्ये. तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ट्रॅव्हल विथ परागला. गणपती बाप्पा. आम्ही जो होमस्टे घेतला आहे त्याचं नाव आहे डॉल्फिन बीच रिसॉर्ट. ठीक आहे, तर त्या होमस्टे हा बीच टच होमस्टे आहे. आणि बघा मित्रांनो, निवती बीचला मी डॉल्फिन बीच रिसॉर्टला स्टे केलं आहे. आमचा रूम आहे. मला जे रूमचं टूर करत होतं मी. बेड आहे, स्टोरेजसाठी कपाट दिलं आहे, AC रूम आहे, टॉयलेट बाथरूम इथे आहे. रूम तसं दोघा-तिघांसाठी कम्फर्टेबल आहे, बट बीच टच असल्यामुळे ह्याची किंमत आम्हाला लोकांना 2,500 रुपये पर हेडला पर डेसाठी रूम पडला. आम्ही 2 घेतले, त्यामुळे 2,500 रुपये रेट लावला. आणि मी तुम्हाला इथून डायरेक्ट ह्या रूममधून बाहेर निघालात की डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे. मी दाखवतो तुम्हाला. इथे वरती पण रूम्स आहेत. हे बघा, समोर अशी सेटिंगसाठी आहे, इथे चिल करायला. प्रॉपर बीच साईडचा फील येतो इथे. हे बघा, समोर निवती बीच आहे. ना सुंदर. हा निवती बीच आहे. मागे इथे रूम्स आहेत, तिथे किचन आहे त्यांचं. काल एक रात्री 4-4:30 वाजेपर्यंत आम्ही इथे चिल करत होतो. खूप छान वाटतं इथे बसायला. फॅन वगैरे आहे आणि प्रॉपर असं बोलतो ना, बीच शॅकचा फील येतो इथे बसलं की रात्रीचा. एकदम सुंदर वाटतो. लाईट्स वगैरे सगळं. हे किचन आहे त्यांच्या समोर. तिथून मग ते तुम्ही जे काय ऑर्डर द्याल ते ऑर्डर ते लोक घेऊन येतात. जेवण पण छान होतं, म्हणजे नॉनव्हेज, फिश, चिकन वगैरे. आणि रेट पण रिजनेबल आहे. हा बघा, काही लोक बसलेत सकाळ सकाळ. एन्जॉयमेंट चाललंय. है ना सुंदर. मित्रांनो, आज हनुमान जयंती आहे, त्यामुळे आम्ही खवणे बीच येथील सुप्रसिद्ध श्री स्वयंभू हनुमान मंदिरात आलो आहे पाया पडायला. तर हा हनुमान मंदिर टेकडीवरती आहे आणि इथून बघा खवणे बीचचा किती सुंदर असा दृश्य आहे बघा. आता आम्ही खाली इथून उतरून असं खाली चाललेलो आहे. माझे मित्र पुढे गेले. मित्रांनो, हनुमान मंदिरामध्ये पाया पडून आता आम्ही खाली खवणे बीचला आलेलो आहे. आणि क्वचितच म्हणजे मी इतका सिनिक बीच कधी बघितलेला आहे. आणि हा बघा, मी तुम्हाला आता बीच दाखवतोय, खवणे बीच. हे साईडनी रिसॉर्ट्स आहेत खाली, हे बघा. आणि ह्या बीचची खासियत म्हणजे इथे ना कायाकिंग पण होत्या. हे माझे मित्र आता पाण्याचा आनंद घेतात बीचचा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला डे 2 आहे आणि आम्ही चाललेलो आहे निवती लाईट हाऊस बघायला. आम्ही आता निवती बीचला आहे आणि इथून जो निवती लाईट हाऊस आहे तो समुद्रातून एक अंदाजे 12 ते 15 किलोमीटर लांब आहे. म्हणजे बोट्स असतात ज्या घेऊन जातात. पॅकेजेस असतात वेगवेगळे. तुम्ही दाखवतो तुम्हाला कसे पॅकेजेस आहेत ते. आणि बोट आपण हे बघा, इथून त्या बोटी सर्व, ह्या इथून बोटी सर्व सुटतात त्या अशा. आणि आम्ही ज्या बोटीतून जाणार आहोत मी तुम्हाला त्यांची ओळख करून देईल. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे निवती बीचवरून आणि ह्या बोटीतून आपल्याला आता निवती लाईट हाऊसला जाणार आहे. माझ्या समोरच, म्हणजे मी कॅमेरातून फिरवला नाही, तुम्हाला दिसेल. ॲक्च्युली तिथे गेल्यावर मी दाखवेल तुम्हाला. आणि एक जवळजवळ 12-1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. हे जे दादा आहे ज्यांनी आम्हाला नेत आहेत फिरवायला, ह्यांचं मी नंतर नाव नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ठीक आहे, ते तुम्हाला माहिती देतील अजून कसं म्हणजे इथे येता येतं, त्यांचे पॅकेजेस काय असतात वगैरे. आणि आता आम्ही फुल एन्जॉय करतो आहे. घाबरलेलो आहे सगळेजण. बोट खूपच हलते. जेव्हा आम्ही तिथे जवळ जाऊ लाईट हाऊसच्या, तुम्हाला फुल बाली फील येईल तिकडे. एन्जॉय.
मित्रांनो ह्याला गोल्डन रॉक म्हणतात. सी रॉक आहे हा. तिकडे किल्ला आहे का? मित्रांनो आता आपण निवटी लाईट हाऊसच्या एकदम जवळ आहोत आणि हे रॉक्स आहेत. आपण ऑलरेडी ह्या साईडला जाऊन आलो आहे. हे म्हातारीची गुफा. जेजेसाठी आपण एवढ्या लांब आलेलो आहे की आता म्हातारीची चूळ बघूया आपण. आणि मित्रांनो जेजेसाठी आपण एवढ्या लांब आलो की आता म्हातारीची चूळ आहे. बघितलं? वाव. वाव. मित्रांनो आता आपण नुकतंच निवटीचं लाईट हाऊस बघून आलेलो आहे आणि तिथे जी सगळ्यात फेमस होती म्हातारीची चूळ, ज्यासाठी आम्ही एवढ्या लांब गेलो तर ती पण एकदम अप्रतिम होती. मित्रांनो तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स प्लीज शेअर करा. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. मस्ट वॉच प्लीज. मस्ट वॉच. मित्रांनो आम्ही रेडीजच्या गणपतीला आता पाया पडायला गेलेलो आणि आता तिथून आम्ही रेडीजचा बीच आहे हा बघा. हा ना असं ॲक्च्युली आयलँड वाटतं. मागे बघा माझ्या है ना आयलँड बीच आहे हा आणि थोडं आयसोलेटेड बीच आहे आणि इथे आय गेस कायाकिंग पण होते ह्या बीचला. हे बघा रॉकी बीच आहे पण एकदम सुंदर वर्जिन बीच आहे एकदम. हे बघा माझ्या मागे. मित्रांनो आज डे 3 आहे आणि आम्ही निवतीवरून तारकर्लीला निघालेलो आहे. तारकर्ली बीचला आमचा स्टे आहे आणि तिथून आम्ही मालवण आज पूर्ण दिवस तारकर्ली मालवण करणार आहोत. मित्रांनो आपण कर्ली नदीच्या ब्रिजवरती आहे. खाली कर्ली नदी आहे. किती सुंदर आहे बघा आणि ब्रिज आहे मागे. लोक इथे फोटो काढायला थांबतात. माझेही मित्र मागे थांबले. मित्रांनो आपण मालवणला राजकोट किल्ल्यावर आलेलो आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.